आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे विद्याधरला इन्स्पेक्टर साहेब अरेस्ट करून घेऊन जात असतात. तेव्हा धनश्री रडायला लागते, त्यांची माफी मागायला लागते आणि म्हणत असते, इन्स्पेक्टर साहेब, मी तुमच्यासमोर हात जोडते, प्लीज तुम्ही माझ्या नवऱ्याला घेऊन जाऊ नका, मी विनंती करते तुम्हाला. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, हे बघा, त्यांनी खूप मोठा गुन्हा केला आहे, त्यामुळे आम्ही त्यांना अरेस्ट करणारच. विद्याधरला खूपच जास्त राग आलेला असतो आणि युगंधरने सुद्धा विद्याधरच्या कारस्थानामध्ये त्याला फसवलेला असतो. तेव्हा इथे आता धनश्री म्हणत असते की भाऊजी, मी तुमच्या पाया पडते, तुमची माफी मागते, प्लीज यांना थांबवा, यांना अटक करू देऊ नका. आत्ताच ते जेलमधून आलेत, अजून त्यांची तब्येतसुद्धा बरी नाही. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, चला विद्याधर साहेब चला. तेव्हा युगंधर म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब थांबा, मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही विद्याधरला अटक करू नका. कसा पण असला तरी तो माझा भाऊ आहे, आमच्या दोघांमध्ये जे काही असेल ते असेल, पण म्हणून तुम्ही त्याला अटक करू नका. मी तुम्हाला विनंती करतो, मी ही केस मागे घेतोय. जे काही घडलं ते रागापोटी त्याने केलंही असेल, पण आता मी त्याला माफ केलं आहे आणि त्याच्यावरती असलेली ही केससुद्धा मी मागे घेतोय. तेव्हा तुम्ही त्याला अटक करू नका. ज्या काही गोष्टी असतील त्या मी नंतर तुमच्याशी बोलेनच, पण आता विद्याधरला तुम्ही इथेच थांबवा, त्याला घेऊन जाऊ नका, असं युगंधरने सांगितलेलं असतं. त्यानंतर मीडियावाले तिथे असतात. युगंधर म्हणतो, पत्रकार मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही इथे आलात, खरंच आम्हाला खूप छान वाटलं. आज माझ्या मुलाचा एवढा मोठा इव्हेंट होता, तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी झालात, पण इथे आमच्या काही फॅमिली इश्यूजमुळे काही गोष्टी घडल्या. अहो, कुटुंब म्हटल्यानंतर छोट्या मोठ्या गोष्टी घडणारच, पण मी तरीसुद्धा तुम्हाला विनंती करेन की तुम्ही विद्याधर आणि माझ्याबद्दल पेपरमध्ये काही छापून आणणार नाही. अहो, मी तुम्हाला विनंती करतो, घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात, पण तुम्ही त्या चव्हाट्यावरती प्लीज आणू नका. हां, माझ्या मुलाचा एवढा मोठा इव्हेंट आहे, पहिला इव्हेंट आहे माझ्या मुलाचा, तेव्हा इथे त्याच्याबद्दल तुम्ही भरभरून पेपरमध्ये छापा, त्याचं कौतुक करा, आमच्या साड्यांबद्दल, ह्या नवीन लॉन्चिंगबद्दल बोला, पण घरातल्या इश्यूजमुळे घरामध्ये इथे बदनामी नको, मी तुम्हाला विनंती करतो. तेव्हा इथे पत्रकार म्हणतात, खरंच मिस्टर युगंधर निंबाळकर, तुम्ही ग्रेट आहात. तुमच्या भावाने तुमच्याबरोबर चुकीचं केलं, पण तरीसुद्धा तुम्ही त्यांना जेलमध्ये पाठवलं नाही. आम्ही तुमच्या विनंतीचा रिस्पेक्ट करतो, कुणीही याबद्दल छापून आणणार नाही, आम्ही पण येतो आता. त्यानंतर इथे धनश्री विद्याधरला म्हणत असते, का हो, का केलं तुम्ही असं? तो म्हणतोय, चल बाजूला हो तिकडं. त्याला खूप राग आलेला असतो. तेव्हा पृथ्वी म्हणतो, काका थांब, काका तू असं का केलंस? मला माहिती आहे तुझ्यामध्ये आणि बाबामध्ये काही गोष्टी खूपच जास्त चांगल्या नाही आहेत, खूप प्रॉब्लेम्स आहेत, पण तुमच्या एकमेकांच्या मनामध्ये एकमेकांबद्दल इतका राग आहे, इतका तिरस्कार आहे की तुम्ही एकमेकांना फसवण्यासाठी, जेलमध्ये टाकण्यासाठी या लेवलला जाऊ शकता. खरंच मला एवढं माहितीसुद्धा नव्हतं. तू इतक्या खालच्या पातळीला जाऊन वागशील काका, आम्हाला याची अपेक्षा नव्हती, असं अन्वितासुद्धा म्हणते. तेव्हा इथे मिताली आणि पृथ्वी दोघेही विद्याधरवरती चिडलेले असतात. मिताली म्हणते, काका तुला काका म्हणायची सुद्धा लाज वाटते रे. तेव्हा इथे विद्याधर म्हणतो, अरे काय बोलताय तुम्ही, गप्प बसा दोघेजणं. तुमचा बाप काय लायकीचा आहे तुम्हाला माहिती तरी आहे का? त्याचा खरा चेहरा तुमच्यासमोर आला ना तर तुम्हाला कळेल. तेव्हा शिल्पा म्हणते, बास झाला आता विद्याधर, झाला तेवढा तमाशा पुरे झाला, अजूनसुद्धा तुला गप्प बसता येत नाही आहे का? तोंड सांभाळून बोल, जे काय बोलशील ते युगंधरबद्दल. तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो, नाही आत्या राहू दे, काकाच्या थोबाडीत मारायची गरज पण नाही आहे तुला, कारण आता आहे ना काकाच्या कुठल्याच बोलण्यावरती मी विश्वास ठेवणार नाही आहे, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता युगंधरला जे साध्य करायचं असतं ते झालेलं असतं. विद्याधरला धडाही शिकवायचा असतो आणि त्याला अटकही होऊ द्यायचं नसतं.
तेव्हा इथे शिर्के येतात आणि म्हणतात, वा मालकसाहेब वा, अहो काय प्लॅनिंग होतं तुमचं, काय रणनीती होती. मला खरंच याबद्दल काहीच कल्पना नव्हती. मी खूप टेन्शनमध्ये होतो. पण आता मला कळतं आहे तुम्ही इतके शांत का होता ते. कारण तुम्ही आधीच तुमची रणनीती आखली होती ना. पण तुम्ही खूपच छान पद्धतीने सगळं सांभाळून घेतलं तर मालकसाहेब. नाही, मी तर खरंच खूपच जास्त पॅनिक झालो होतो. पण आता मला कळतं आहे तुमचं शांत राहण्यामागचं कारण काय होतं. पण मी काय म्हणतो मालकसाहेब, अहो मानहानीच्या गुन्ह्याखाली त्या विद्याधरला चांगली जेल झाली असती ना, का तुम्ही त्याला अडवलंत. तेव्हा युगंधर म्हणतो की शिर्के, अहो त्याने जी चूक केलेलीच नाही आहे त्या गुन्ह्याची शिक्षा मी त्याला का देऊ. तसं बोलायला गेलं तर गुन्हा मी केलेला आहे ना. मग माझ्या गुन्ह्याची शिक्षा मी त्याला भोगू देणार नाही. हा फक्त त्याने जे काही केलं होतं ना ते अत्यंत चुकीचं होतं. त्याची जाणीव करून देण्यासाठी मी त्याच्याबरोबर हा सगळा प्लॅन केला होता, बाकी काही नाही. तेव्हा इथे मी त्या माणसाची एकदा मदत केली होती. त्याने उपकाराची परतफेड म्हणून माझ्यासाठी सगळा आळ स्वतःवरती आणि विद्याधरवरती घेतला. कारण एकदा विद्याधरने त्याच्याकडून बॉम्ब बनवण्याचं सगळं सामान आणलं होतं आणि त्यामुळे त्या माणसाला मी माझं नाव न घेता त्याचं नाव घ्यायला सांगितलं, एवढंच. बरं आता जा शिर्के, तुम्ही आराम करा, बाकीचं आपण उद्या ऑफिसमध्ये बोलूच. तेव्हा इथे दरवाजा बंद करायला आलेला युगंधर आनंदीला बघतो. तेव्हा तो म्हणतो, आनंदी इतक्या उशिरा तू इथे. आनंदी म्हणते, मालकसाहेब मला थोडं बोलायचं होतं म्हणून मी आले. तो म्हणतो, आता सगळं ऐकलंच आहेस ना, मग आता अजून काय बोलायचं आहे. ती म्हणते, मला महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा युगंधर म्हणतो, बरं बरं ठीक आहे बोल. तेव्हा आनंदी म्हणते की मालकसाहेब एवढं सगळं घडलं पण तुम्ही एकाला तरी विश्वासात घेऊन एक तरी गोष्ट सांगायला हवी होती ना. तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळेजण किती टेन्शनमध्ये होतो. खरोखर इन्स्पेक्टर साहेब तुम्हाला घेऊन जात आहेत की काय असं वाटत होतं मला. अहो शिल्पा मॅडम किती घाबरल्या होत्या. निदान शिल्पा मॅडमच्या तरी कानावरती या गोष्टी तुम्ही टाकायच्या ना. तेव्हा इथे युगंधर म्हणत असतो की हे बघ, आता या गोष्टींवरती मला परत परत बोलायचं नाही आहे. झालं गेलं सगळं, आता विसरून जायचं. तेव्हा आनंदी म्हणते, मालकसाहेब मला थोडंसं अजून बोलायचं आहे. नाही म्हणजे झाल्या प्रकाराबद्दल आपली मिताली आणि पृथ्वी दोघे प्रचंड घाबरलेत. मला असं वाटतं की बाप म्हणून तुम्ही त्यांच्याजवळ जावं, त्यांच्या पाठीवरून तुम्ही प्रेमाने हात फिरवावा आणि त्यांना विश्वास द्यावा की मी तुमच्याबरोबर आहे, घाबरायची गरज नाही, असा तुम्ही विश्वास द्या ना. तेव्हा इथे युगंधर म्हणतो की आनंदी, माझी मुलं आहेत ना, आईच्या आणि वडिलांच्या प्रेमाविनाच मोठे झालेत. कुठल्या संकटांना कसं सामोरं जायचं त्यांना बरोबर माहिती आहे. त्यांना कुणाच्याही आधाराची प्रेमाची गरज नाही. त्यानंतर इथे पृथ्वी भयंकर चिडलेला असतो. तो म्हणतो की मिताली, मला माहिती आहे या दोन भावांमध्ये काहीतरी दरार आहे, यांचं पटत नाही. पण मला खरंच माहिती नव्हतं गं की हे दोघेजण एकमेकांचा इतका द्वेष करतात की एकमेकांना जेलमध्ये टाकू शकतात. पण बरं झालं बाबांनी केस मागे घेतली आणि हे प्रकरण सगळं थांबलं, नाहीतर आपल्या इव्हेंटच्याच वाट होते शेवटच्या क्षणी. तेव्हा युगंधर म्हणतो, पृथ्वी, मिताली, तुम्ही दोघेजण अजून झोपला नाहीत का. हे बघ पृथ्वी, झालं गेलं सगळं विसरून जा. अरे तुला माहिती नव्हतं पण मी तुला सांगतोय, जे काही तू बघितलंस ते तसं आहे. परिस्थिती, वस्तुस्थिती ते सगळं तेच आहे. मी तुला खरंच सांगतोय, वेगळं काहीच नाही आहे. आमच्या दोघांचं इक्वेशन काही चांगलं नाही आहे पृथ्वी. म्हणून मी तुला म्हणतोय, तुला जर त्रास होत असेल ना इथे, तर तू मुंबईला परत जाऊ शकतोस. मला वाईट नाही वाटणार. तुला आणि मितालीला इथे जर आवडत नसेल, तुम्हाला कसं राहायचं कळत नसेल, तुमची घुसमट होत असेल, तर मी तुम्हाला इथे फोर्सफुली राहायला सांगणार नाही. तुम्ही मुंबईमध्ये जा आणि छान तुम्ही राहा. तेव्हा इथे युगंधर आता त्यांना समजावून सांगत असतो. ते आनंदी ऐकत असते. तेव्हा पृथ्वी म्हणतो, नाही बाबा, मी कुठेही जाणार नाही आहे. म्हणजे संकटाला पळून जाणाऱ्यातला मी नाही, तुम्हाला पण माहिती आहे. मी इथेच राहणार बाबा, तुमची मदत करणार आहे. तेव्हा इथे पेपरमध्ये पृथ्वीचा फोटो छापून आलेला असतो. बिझनेस टायकून इथे आता पृथ्वी निंबाळकर यांची आता दणक्यात इंडस्ट्रीमध्ये एंट्री झालेली आहे, त्याबद्दल छापून आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, फॅशन जगतात निंबाळकर इंडस्ट्रीजचा नवा डंका, अशा पद्धतीची हेडलाईन असते.
तेव्हा युगंधर ते आपल्या बायकोला समिधाला वाचून दाखवत असतो आणि तो म्हणतो की बघितलंस ना समिधा, आपल्या मुलाचं नाव पेपरमध्ये छापून आले. त्याचं कौतुक होतं आहे सगळीकडे, अख्ख्या देशामध्ये त्याचं कौतुक होतं आहे. आणि या सगळ्याला कारण फक्त एकच हा समिधा, आनंदी. आनंदीमुळे या सगळ्या गोष्टी शक्य झालेल्या आहेत. आनंदीच्या इथे आता सांगण्यामुळे असू दे किंवा तिच्या मार्गदर्शनामुळे असू दे, या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत असं आता युगंधर समिधाला सांगत असतो. त्याच्या आयुष्याची शिल्पकार आनंदीच आहे ग, असं म्हणाल्यानंतर युगंधरला आनंदीचा अभिमान वाटत असतो. आपल्या युगंधरबद्दल खूप काही आपण ऐकलं, पण इथे आता पृथ्वीबद्दल पेपरमध्ये छापून आलेलं बघून शिल्पाला, आजी आजोबांना प्रचंड आनंद झालेला असतो. तेव्हा इथे पृथ्वीचं कौतुक झाल्यानंतर पृथ्वी सर्व मोठ्यांचा आशीर्वाद घेतो, सगळ्यांच्या पाया पडत असतो. त्यानंतर त्या ठिकाणी येतो तो युगंधर. तो म्हणतो की खरंच पृथ्वी, तू जे काही काल केलंस ना, त्याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो आहे. आणि आज पेपरमध्ये तुझ्याबद्दल जे छापून आले ते वाचून तर माझा ऊर भरून आला. माझ्या मुलाने केलेली कामगिरी मला खूपच जास्त आवडली, प्रचंड आवडली. तेव्हा मी तुला फक्त एकच सांगेन की आता कौतुक होते म्हणून हुरळून जाऊ नकोस. हे पत्रकार असेच असतात, जोपर्यंत माणसाची हाईप असते तोपर्यंत त्याला डोक्यावरती घेतात, पण नंतर ते लक्ष ठेवून असतात की ह्याच्याकडून काही चुका कशा होत आहेत. एकदा का चूक झाली की मग त्या चुका लोकांना वाढवून वाढवून सांगायला ते मोकळेच असतात, बरोबर ना? तेव्हा मी तुला सांगतोय की जास्त हुरळून न जाता तू आता फक्त आणि फक्त लक्ष दे तुझ्या कामाकडे आणि प्रामाणिकपणे काम कर. त्यानंतर इथे आनंदी म्हणत असते की छायाताई, सुनीताताईने तुम्हाला सगळं काही सांगितलं आहे ना? तेव्हा ती म्हणते, हो आनंदीताई, मालकीनबाई, मला सगळं काही सुनीताईने सांगितलं आहे. या घरासाठी, सगळ्यांसाठी तुम्ही इथे मालकीन असूनसुद्धा नोकरासारखं वागता याबद्दलसुद्धा मला सांगितलं आहे. तेव्हा आनंदी म्हणते, छायाताई प्लीज तुम्ही असं बोलू नका, कुणीतरी ऐकेल. अहो त्यात काय झालं, मुलांच्या आनंदासाठी एवढं आपण करतोच की, बरोबर ना? तेव्हा ती म्हणते, हो करतो आपण, पण हल्लीच्या जमान्यात कोण कुणाचा एवढा विचार करतो? ती म्हणते, मी करते. मुलांचा विचार तर झालाच पाहिजे, नाही का? त्यानंतर इथे आनंदी म्हणत असते, छायाताई खरंच तुम्हाला सांगू का, मला पहिल्यांदा असं वाटतंय की मला दिसलं असतं तर किती बरं झालं असतं ना. पृथ्वीबद्दल जी बातमी पेपरमध्ये छापून आली आहे ना, ती मी एक शब्द आणि शब्द वाचून काढला असता. आज पहिल्यांदा असं वाटतंय मला दिसलं असतं तर किती बरं झालं असतं. छायाताई तुम्ही जरा वाचून दाखवता का हो मला? तेव्हा छाया म्हणते, कोण मी? काय आनंदीताई मस्करी करताय का? अहो मला कुठे येतं वाचायला, मी एवढी शिकलेली नाही हो. त्यानंतर इथे पृथ्वी येतो आणि म्हणतो, आनंदी तुला इथे माझं किती कौतुक आहे मला माहिती आहे. आणि आज जे काही घडलं आहे ना आनंदी, नो डाऊट याचं सगळं क्रेडिट आहे ना खरंच तुलाच जाता. ती म्हणते, नाही रे, तुझ्या मेहनतीला जातं. तो म्हणतो, नाही, पण माझ्यामध्ये आणि मिस्टर निंबाळकरांमध्ये जे काही अंतर होतं ते अंतर मिटवण्याचं काम तू केलंस. आम्हाला मनाने जवळ तू आणलंस आनंदी, आणि त्यामुळे त्याचं कौतुक तर मला आहेच. तेव्हा इथे पृथ्वी म्हणतो, तुला वाचून दाखवायचं आहे ना, दे, मी तुला सगळं काही वाचून दाखवतो. तेव्हा इथे पृथ्वी आता सगळी बातमी इथे आनंदीला वाचून दाखवतो. तेव्हा आनंदी म्हणते, खरंच पृथ्वी, तुझ्याबद्दल पेपरमध्ये जे काही छापून आले ते वाचून मला खरंच खूपच छान वाटलं. तुझं कौतुक झालं त्याने मला आनंद झाला. अशीच भरभराट येऊ दे, तुझं आयुष्यभर फक्त कौतुकच होऊ दे, तुझ्या हातून चांगल्या चांगल्या गोष्टी घडू दे, आपला बिझनेस खूपच पुढे जाऊ दे. तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो, आनंदी खरंच सांगू का, मी आहे ना या घरामध्ये अगदी माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्यावरती आंधळेपणाने विश्वास ठेवू शकतो. तुझ्या हर एक गोष्टीवरती मी विश्वास ठेवू शकतो. खरंच इतका विश्वास आहे माझा तुझ्यावरती. तेव्हा इथे तू कधीच आमचं काही चुकीचं करणार नाही, कधीच आमच्यापासून काही लपवणार नाही, खोटं बोलणार नाही. आम्हाला माहिती आहे, हा फक्त एकच, तू ही नोकरी सोडून दुसरीकडे कामाला जाऊ नकोस हा. आमच्या इथेच तू काम कर, म्हणजे मला तुझ्याकडे म्हणजे विचारता येईल, तुझ्याकडून मार्गदर्शन घेता येईल, बरोबर ना? त्यानंतर इथे मिताली येते आणि म्हणते, दादा चल आपल्याला ऑफिसला जावं लागेल, आपल्याला उशीर होतो आहे.
आणि छायाताई आमचं थोडं सामान आहे ते गाडीत टाकाल का? ती म्हणते हो टाकते ना. आणि ते तिघेजणं आता ऑफिसला निघून जातात. त्यानंतर इथे आनंदी आता टेन्शनमध्ये आलेली असते. ती म्हणते की मुलांचा माझ्यावरती प्रचंड विश्वास आहे, पण मी त्यांना फसवते आहे ना. मी त्यांच्याशी अजून खोटंच बोलते. अजून मी त्यांना सांगितलेलं नाही आहे की मी या घरातली नोकर नाही, तर तुमच्या वडिलांची दुसरी बायको आहे. त्यांना कळल्यानंतर काय होईल? तेव्हा विद्याधर तिथे आलेला असतो. तो म्हणतो, कळल्यानंतर या घरामध्ये वादळ येणार, वादळ. कळते का आनंदी? काल तुम्ही दोघांनी खूप मोठा तीर मारला असं वाटते ना तुम्हाला, पण जेव्हा या घरामध्ये वादळ येईल ना, तेव्हा खऱ्या अर्थाने तुम्हाला कळेल की तुम्ही किती मोठी चूक केली आहे ती. आनंदी, विसरणार नाही आहे मी. काल माझ्याबरोबर जे काही घडलं ना, ते मी अजिबात विसरणार नाही. नाही तुम्ही नवरा बायको करा सेलिब्रेट, पण मी तुम्हाला ही गोष्ट अजिबात विसरू देणार नाही. काल माझ्याबरोबर जे काही घडलं ते घडायला नको होतं, पण तुला खूप आनंद झाला आहे ना. आनंदी बघ, ह्या पोरांचा जेवढा तुझ्यावरती विश्वास आहे ना, जेव्हा त्यांना सत्य समजेल ना, तेव्हा हीच पोरं तुमच्या दोघांचा राग करतील, तिरस्कार करतील. कळलं तुला? असं म्हणून तो आता निघून जातो. पुढील भागामध्ये इथे आता आनंदी पत्र लिहून घेत असते आरतीकडून. त्याच्यामध्ये तिने सगळं काही लिहिलेलं असतं की पृथ्वी, तू बोलतोस ते बरोबर आहे. तुझ्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी तुझ्यासाठी हे पत्र लिहिते. मी खरं तर या घरातली नोकर नाही, तर तुझ्या वडिलांची दुसरी बायको आहे. त्यामुळे या घरामध्ये मी नोकर म्हणून राहते, तुमच्या सगळ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी. आणि जे आता लेटर लिहिलेलं असतं ते पृथ्वीच्या हाती लागतं आणि मी या घरातली नोकर नाही, तुमची आई आहे. हे समजल्यानंतर पृथ्वी चिडतो आणि म्हणतो, हे काय आनंदी? याच्यामध्ये तू जे काय लिहिलेस ते मी वाचलं आणि मला हे अजिबात मान्य नाही आहे. लाज नाही वाटत तुला असं वागताना? आणि तो ती चिठ्ठी टराटरा फाडून आता तिथे फेकून देतो आणि म्हणतो, आनंदी, तू जे काही केली आहेस ना, त्यासाठी मी तुला कधीही माफ करणार नाही आहे, अगदी कधीही. असं तो आता रागाच्या भरामध्ये आनंदीला म्हणत असतो. तेव्हा आनंदीला या गोष्टीचं खूपच जास्त टेन्शन हे आलेलं असतं.